ओके. सो पुन्हा एकदा सर्वांचं आजच्या सेशनमध्ये स्वागत करतो. आणि मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न नक्की मोजायचं कसं हे पाहणार. बरोबर. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे आपण जीडीपी पाहिलं. वी टॉक्ट अबाउट जीडीपी, वी टॉक्ट अबाउट एनडीपी, वी टॉक्ट अबाउट जीएनपी, वी टॉक्ट अबाउट एनएनपी. राईट. या सगळ्यांना आपण काय म्हणतो की राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय, जीएनपी म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजेच काय, आणि या सगळ्या कॉन्सेप्ट आपण डिटेलमध्ये चेक केल्या. आजच्या सेशनमध्ये आपण पाहतोय की एखाद्या देशामध्ये ज्यावेळेस एखाद्या वस्तूचं किंवा सेवांचं उत्पादन होतं आणि वी काउंट दॅट पर्टिक्युलर इन्कम ऍट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर. मग एखाद्या आर्थिक वर्षामध्ये जे उत्पन्न जे उत्पन्न देशाचं होतं ते उत्पन्न तुम्ही नक्की कसं मोजता. याचे तीन पद्धतीत पुरवणं महत्वाच्या. पहिली पद्धत आहे उत्पादन पद्धत. राईट. दुसरी पद्धत आहे उत्पन्न पद्धत. आणि तिसरी पद्धत आहे ती म्हणजे खर्च पद्धत. एक एक बघू आपण, थोडक्यात सांगतो आणि नंतर मी पीपीटीच्या सहाय्याने सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर जी पहिली पद्धत आहे ना पोरांनो, ती आहे उत्पादन पद्धत. उत्पादन पद्धत म्हणजे काय? एखादी वस्तू किंवा सेवा यांची अंतिम किंमत किती आहे याला आपण काय म्हणतो, त्या गोष्टीचं एकूण कॉस्ट ज्याला आपण उत्पादन म्हणतो. म्हणजे सपोज मी एखादा शर्ट, समजा हा टी शर्ट आहे, बरोबर आहे, हा टी शर्ट मी तयार केला. मला हा टी शर्ट विकत घ्यायचा आहे. मी शॉपमध्ये गेलो आणि म्हटलं की मला हा टी शर्ट विकत दे. तर तो शॉपकीपर मला म्हटला याची किंमत आहे 1700 रुपये. किती? 1700 रुपये. तुम्ही मला 1700 रुपये द्या. 1700, दॅट इज द कॉस्ट ऑफ दिस पर्टिक्युलर टी शर्ट. सो मी काय केलं, त्याला 1700 रुपये दिले. हे त्याचं एकूण मूल्य झालं. एकूण उत्पादन किती झालं? 1700 रुपयाचं त्याला उत्पादन मिळालं. बरोबर. परंतु ही झालं उत्पादन पद्धत. म्हणजे एखाद्या वस्तूचं जे अंतिम वस्तू बनते त्या अंतिम वस्तू उपभोग घेताना तो कंझ्युमर, तो कस्टमर जी किंमत देतो त्याला काय म्हणायचं? उत्पादन. त्या वस्तूचं तेवढं ते मूल्य झालं. परंतु हा जो टी शर्ट येतो तसाच नाही बनलेला. हा टी शर्ट दुकानात बनला का पोरांनो? नाही. हा टी शर्ट दुकानात बनलेला नाहीये. हा टी शर्ट बनलेला आहे कापसापासून. राईट. कॉटन पासून बनला. म्हणजे सुरुवात झाली याची कॉटन. मग कॉटन काय शेतकऱ्याने पिकवला का दुकानदाराने पिकवला? शेतकऱ्याने पिकवला. बरोबर. कॉटन शेतकऱ्याने पिकवला. मग समजा या टी शर्टची किंमत 1700 रुपये असेल, तर याच्यामध्ये शेतकऱ्याचे काही पैसे असतील, कापसाचं उत्पादन. त्याच्यानंतर हा टी शर्ट टेलरने बनवताना कट केला, एकाने शिवला, एकाने काजा बटन केलं, एकाने कलर दिला. राईट. एकाने त्याला कॉलर लावलं. राईट. एकाने त्याला स्टिच केलं आणि एकाने त्याला प्रेस केलं. या सगळ्या लोकांचं श्रम याच्यामध्ये कारणीभूत आहे. आणि फायनली माझा टी शर्ट तयार झाला घालण्यासाठी. आता या प्रत्येक लेवलला शेतकऱ्याला काही पैसे मिळाले, काजा बटन करणारा काही पैसे मिळाले, रंग देणाऱ्याला पैसे मिळाले, इस्त्री करणाऱ्याला पैसे मिळाले, कॉलर लावणारे पैसे मिळाले. राईट. कंपनी मधील टेलर होता, टेलरला पैसे मिळाले, कट करणाऱ्याला पैसे मिळाले. या सगळ्यांचं जर उत्पन्न मोजलं प्रत्येक टप्प्यावर, तर ते किती असलं पाहिजे? 1700 रुपये पाहिजे. मग याला म्हणतात प्रत्येकाचं उत्पन्न त्या त्या लेवलला मोजण्याची पद्धत म्हणजेच उत्पन्न पद्धत. उत्पन्न पद्धत. ठीक आहे. आणि हा टी शर्ट विकत घेण्यासाठी मी, सचिन मेमाणे या व्यक्तीने 1700 रुपये खर्च केले. काय केले? खर्च केले. माझे खर्च किती झाले? 1700 रुपये. म्हणजे एकूण सगळ्या लोकांचा झालेला खर्च जरी मोजला तरी तो तेवढाच आला पाहिजे. मग तीन पद्धती पाहिल्या: उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. मग आता हे कोण मोजतं? दोन ऑर्गनायझेशन कोण? एक आहे एनएसएसओ, दुसरा आहे सीएसओ. या सगळ्यांची आज डिटेल माहिती आपण पाहणार आहे. परीक्षेसाठी महत्वाचा टॉपिक आहे. थोडा व्यवस्थित घेणार आहे, व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं. नाही कळलं विचारा मला चॅट बॉक्समध्ये, मी सांगेन. किंवा डायरेक्ट तुम्ही स्वतःला अनम्यूट देखील करू शकता. वी विल टॉक अबाउट युअर डाऊट ॲज वेल. ओके. सो नाव लेट मी शेअर माय स्क्रीन विथ यू.
स्क्रीन दिसते पोरांनो? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती ज्याला आपण म्हणतोय. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिली पद्धत आहे ती काय दिसते तुम्हाला? उत्पादन पद्धत. दुसरी आहे उत्पन्न पद्धत आणि तिसरी आहे खर्च पद्धत. राईट. सो लेट्स टॉक अबाउट द फर्स्ट मेथड, ज्याला आपण म्हणतोय कसली पद्धत? दॅट इज उत्पादन पद्धत. उत्पादन पद्धत. आता या उत्पादन पद्धतीमध्ये म्हणजे ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो काय म्हणतो? प्रोडक्शन मेथड. सो हाऊ कॅन वी यूज द प्रोडक्शन मेथड टू काउंट जीडीपी ऑफ पर्टिक्युलर कंट्री? एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उत्पादन पद्धतीचा म्हणजेच प्रोडक्शन मेथडचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो ते पाहणार आहे. बघा, या पद्धतीस राष्ट्रीय उत्पन्न मापनाची पद्धत किंवा माल साठा पद्धत म्हणून ओळखली जाते. काय म्हणतात त्याला? माल साठा पद्धत म्हणून ओळखली जाते. या पद्धतीनुसार बोला. हॅलो. ए बाबा ठेव. या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी उत्पादनावर लक्ष केंद्रित केले जाते. कशाच्या उत्पादनावर? त्या वस्तूचं उत्पादन. उत्पादन म्हणजेच काय? तर टोटल किंमत त्याची. एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू तयार होईपर्यंत वस्तूच्या उत्पादन प्रत्येक टप्प्यावर झालेल्या वर्धित मूल्याची बेरीज. वर्धित मूल्याची बेरीज म्हणजेच काय? प्रत्येक टप्प्यावर काय होतंय? त्याचं मूल्य वाढतंय. कापसाचं मूल्य पहिले 200 रुपये होतं. कापूस एक वेगळ्या प्रकारे केला शर्टसाठी, त्याचं मूल्य वाढलं. मग तो कापूस एक्सपोर्ट केला, फॅक्टरीमध्ये आला, फॅक्टरीमध्ये कापड तयार झालं, त्याचं मूल्य वाढलं. त्याच्यानंतर ते कापड टेलरच्याकडे गेलं, कट झालं. प्रत्येक टप्प्यावर काय होतंय? किंमत वाढते. राईट. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर काय होतंय? मूल्यवर्धन होतंय, ज्याला आपण व्हॅल्यू ऍडिशन म्हणतो. आणि या व्हॅल्यू ऍडिशनमुळे काय होतं? प्रत्येक टप्प्यात झालेल्या वर्धित मूल्याची बेरीज म्हटलंय. काय म्हटलंय? वर्धित मूल्याची एकूण बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केले जाते. येते का लक्षात? कळलं गिरीश? म्हणजे समजा 1700 रुपयाचा टी शर्ट आहे, पण 1700 रुपयात एकदम नाही झाला. तर टी शर्ट साठी काय लागतंय? कापूस लागतंय, टेलर आहे इन्व्हॉल्व, इस्त्रीवाला इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये, अजून कोण आहे? रंग आहे, राईट, काजा बटन आहे, ट्रान्सपोर्ट आहे. त्याच्यानंतर ज्या ज्या मॉलमध्ये किंवा शॉपमध्ये तुम्ही टी शर्ट ठेवताय त्याच्यावर लाइटिंग आहे, एसी आहे, मेंटेनन्स आहे, या सगळ्याचं मूल्य एकत्रित करून त्याचं मूल्य ठरवलं जातं. त्याला आपण काय म्हणतो? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं कोणती पद्धत? वर्धित मूल्याची एकूण काय असते? बेरीज. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर जी जी रक्कम ऍड करून फायनली या टी शर्टची रक्कम किती झाली? 1700 रुपये. सो त्याला आपण म्हणायचं राष्ट्रीय उत्पादन मोजण्याची उत्पादन पद्धत. किती लोकांना कळलं? समजलं का सगळ्यांना? क्लिअर? आदिती क्लिअर? प्रतीक्षा, निकिता मॅम बोला पटपट. क्लिअर झालं? क्लिअर म्हणा. डाऊट असेल डाऊट विचार. पुढे बघा. नेक्स्ट आहे. आता हे महत्वाचं आहे बरं का. मी तुम्हाला काल पण सांगितलंय, बट मी परत एकदा समजून सांगतो की राष्ट्रीय उत्पादनामध्ये दुहेरी मापन टाळण्यासाठी आपण काय करतो? कोणत्या वस्तू मोजतो? अंतिम वस्तू मोजतो. आणि मूल्यवर्धित पद्धती अशा दोन्ही पद्धतीत सांगितलेल्या आहेत. मग अंतिम वस्तू म्हणजेच काय आणि मध्यावधी वस्तू म्हणजे काय? कोण सांगेल मला? काय असतं अंतिम वस्तू, काय असतं मध्यवर्ती वस्तू? हा, म्हणजे जी वस्तू डायरेक्ट आपण विकत घेतो उपभोग घेण्यासाठी. आपण ती वस्तू विकत विकत घेतो उपभोग घेण्यासाठी, त्याला अंतिम वस्तू म्हणायचं. उदाहरणार्थ, मी मी हा टी शर्ट विकत घेऊन अंगामध्ये परिधान केला, मग मी काय झालो? अंतिम उपभोक्ता झालो. आय एम द अल्टिमेट कस्टमर दॅट हु इज गोइंग टू बाय दिस टी शर्ट इन ऑर्डर टू वेअर इट. तर मी हा टी शर्ट काय करणार? परिधान करणार आहे. तर त्या वस्तूची अंतिम किंमत, अंतिम मूल्य, हे लक्षात ठेवा. आता अंतिम वस्तू म्हटलं आणि मध्यवर्ती वस्तू. या टी शर्टची मध्यवर्ती वस्तू काय झाली? टी टी शर्ट कशापासून बनला? कापूस, दोरा, टेलर आला, रबर आला, इथं रबर आला, त्याच्यानंतर हा रंग आला,
कलर आलं, काज आलं, बटन आलं, कॉलरचं ते आलं, पण त्याला मग काय म्हणतोय, त्याला असं कडक काय म्हणतात त्याला, काय असेल ते, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्या. या सगळ्या काय आहेत, कॅनव्हास. हे सगळ्या मध्यवर्ती वस्तू झाल्या. मग या मध्यवर्ती वस्तूंचं अंतिम मूल्य मोजायचं असतं. हे सगळं टी शर्ट मध्ये आलं. टी शर्टचं मूल्य झालं 1700 रुपये. तर या सगळ्या वस्तूंची किंमत त्याच्यात ऑलरेडी इन्व्हॉल्व्ह आहे. कळलं? मग अंतिम वस्तू आणि मध्यवर्ती वस्तू म्हणजेच काय, थोडक्यामध्ये बघून का पोरांनो. बघा, अंतिम वस्तू, अंतिम वस्तू म्हणजे अशा वस्तू ज्या उपभोगासाठी वापरल्या जातात. म्हणजे मी डायरेक्ट टी शर्ट घेऊन विकतोय नाही, परिधान करतोय. मी असं केलं का, मी टी शर्टचं दुकान आहे, हा टी शर्ट घेतला, दुकानात मांडला, 1500 टी शर्ट 1800 विकला, असं नाही केलं. सो आय एम गोइंग टू यूज इट. आय एम गोइंग टू बी द अल्टिमेट कस्टमर ऑफ दिस पर्टिक्युलर टी शर्ट. म्हणजे या टी शर्टचा मी काय करतोय, अंतिम उपभोग घेतोय. या पद्धतीनुसार महत्वाचे बघा, या पद्धतीनुसार प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातून उत्पादित केले जाणारे सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजार मूल्याची बेरीज केली जाते. मध्यम वस्तू, मध्यम वस्तू व सेवांचे मूल्य विचारात घेतले जात नाही. मग टी शर्ट मध्ये कापसाचं मूल्य ऑलरेडी याच्यामध्ये आहे. दोरा असेल, रंग असेल, ऑल दी डिफरंट टाइप ऑफ कॉस्टिंग इज ऑलरेडी इन्क्लुडेड इन दिस टी शर्ट. सो फायनली इट्स प्राइस इज 1700 रुपीज. म्हणजे थोडक्यामध्ये याचा डबल तुम्हाला मोजमाप करायचं नसतं. अंतिम वस्तूच्या उत्पादन प्रक्रियेत मध्यम वस्तूंचा वापर करतात, हे माहिती आहे आपल्याला. टी शर्ट डायरेक्ट असा आभाळातून पडतो कुणाच्या अंगात, वाव असं उचल नाही. टी शर्ट बनतो. आपण बघा, एक साधं उदाहरण देतो. मला टी शर्ट घ्यायचं, मी कुठं जाईल, फॅक्टरीत जाईल का, दुकानात जाईल. दुकानवाला टी शर्ट कुठून आणेल, फॅक्टरीतून आणेल. फॅक्टरीमधून आणण्यासाठी दुकानदाराला वाहतुकीचा खर्च द्यावा लागेल, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च द्यावा लागेल. फॅक्टरीमध्ये टी शर्ट कुठून येईल, मेन कंपनीतून येईल. कंपनीपासून फॅक्टरीपर्यंत आणण्यासाठी ट्रान्सपोर्टचा खर्च असेल. बरोबर. दुकानदाराने जसा टी शर्ट दुकानात विकायला ठेवला, त्याला कागदामध्ये रॅप केला, गुंडाळून ठेवला, काचत ठेवला, त्याच्यात लाईट सोडल्या, टी शर्ट छान दिसतोय. आणि कंपनीमध्ये जेव्हा हा टी शर्ट तयार होत होता, याच्यामध्ये कापूस वापरला, रंग वापरला, इस्त्री एकाने केली, काजा बटन एकाने केल्या, या सगळ्या 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 मध्यम वस्तूंचा वापर त्याच्यामध्ये केला. म्हणजेच अंतिम वस्तूंच्या मूल्याचा समावेश केलेला असतो. कळलं? आता याच्यामध्ये ब्रेडचं उदाहरण मी तुम्हाला दिलं, तर तेच उदाहरण मी मुद्दाम याच्यामध्ये लिहिलेलं आहे बघा. ब्रेडच्या किमतीच्या गव्हाचा तसेच गव्हाचे पीठ तयार करण्याचा किमतीचा समावेश केला असतो. गहू, गव्हाचे पीठ या काय झाल्या, मध्यम वस्तू झाल्या. उत्पादन प्रक्रियेत या वस्तूंचं मूल्य दिलेले असते, म्हणून ब्रेड या अंतिम वस्तूचे मूल्य मोजलेले असते. म्हणजे ब्रेडचा पुडा 50 रुपयाला असेल, तर त्या 50 रुपये काय ब्रेड काय झालं, अंतिम वस्तू झालं. त्या ब्रेडला मी काय करेन, विकत घेऊन खाईल ना. ब्रेड खातात का नाही, तर ब्रेड मी अंतिम वस्तू म्हणून खाणार. पण ती ब्रेड कशापासून बनले, गव्हापासून. गहू कशापासून बनलाय, शेतकऱ्यापासून. शेतकऱ्यापासून म्हणजे शेतकऱ्याने पिकवलंय, राईट. आणि त्या गव्हाचं डायरेक्ट गव्हापासून ब्रेड बनवलाय का नाही, त्याचं पीठ केलं तयार, आणि पिठामध्ये फायनली त्याचं रूपांतर ब्रेडमध्ये झालं. म्हणजे अंतिम वस्तूंच्या मूल्याबरोबरच जेव्हा मध्य वस्तूचे मूल्य मोजले जाते, तेव्हा दुहेरी गणना होते. म्हणजे टी शर्ट मोजला 1700 रुपयाला, त्यातच असलं कापूस मोजला 200 रुपयाला, इस्त्री मोजली 100 रुपयाला, असं टी शर्ट झाला की 4000 रुपयाला. मग टी शर्ट खरं 4000 रुपयाचा आहे का रे? टी शर्ट हा 1700 रुपयाचाच आहे. सो यू आर नॉट सपोज टू काउंट इट डबल. म्हणून तुम्ही काय करत असतं गिरीश, जे आपलं मधल्या वस्तूंचं जे मूल्य असतं ते काय करायचं, काढून टाकायचं, आणि डायरेक्ट त्या वस्तूची अंतिम किंमत किती आहे ती तुम्ही याच्यामध्ये मोजणं अपेक्षित असतं. वेन यू आर गोइंग टू काउंट द जीडीपी ऑफ कंट्री. दुहेरी मापन टाळण्यासाठी फक्त काय करतो, अंतिम वस्तूंचे मूल्य मोजले पाहिजे, लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं मूल्य मोजताय,
1700चा टी शर्ट झाला, 200चं कापड झालं, सॉरी कापूस झाला, परत परत टी शर्ट झाला 4000 रुपयाचा. टी शर्ट तर 1700च आहे. याचा अर्थ तुम्ही डबल मोजलं, मग तुमचं राष्ट्रीय उत्पन्न वाढलं. पण खरं वाढलंय का? नाही वाढलं. म्हणून इन ऑर्डर टू अवॉइड द डबल काउंटिंग ऑफ ऑफ ऑल दोज आयटम्स, वी बिलीव्ह इन द काउंटिंग इन द फायनल आयटम कॉस्ट, फायनल कॉस्ट ऑफ दॅट आयटम. कळलं? वस्तूचं अंतिम मूल्य मोजायचं असतं. ठीक आहे, कळलं पोरांनो? आता दुसरी पद्धत आहे पोरांनो आपली जीडीपी मोजायची. कोणती पद्धत आहे? दिस इज उत्पन्न पद्धत. त्याला आपण काय म्हणतो? उत्पन्न पद्धत आहे. काय उत्पन्न पद्धत? उत्पन्न पद्धत त्याला इन्कम मेथड म्हणतो. इन्कम मेथड म्हणजे प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक व्यक्तीला काहीतरी पैसा मिळाला असतो, इन्कम मिळाला असतो. त्याला काय व्हायचं? इन्कम पद्धत. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या घट पद्धतीला घटक खर्चानुसार. घटक खर्च म्हणजे काय गिरीश? हा, म्हणजे ही वस्तू तयार होताना त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू लागतात त्यांना काय व्हायचं? घटक खर्च. मग आता मला सांगा, टी शर्ट तयार करताना काय काय लागतं रे? कापूस लागतो, टेलर लागणार, इस्त्री लागणार. या सगळ्या गोष्टी काय झाल्या? घटक खर्च झाला. म्हणजे घटक खर्चाचा राष्ट्रीय उत्पन्न पद्धती असे म्हणतात. या पद्धतीत एका वर्षाच्या कालावधीत देशातील नागरिकांना मिळणाऱ्या, बघा हे काय म्हणले, देशातील नागरिकांना मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. सो नागरिक मीन्स व्हॉट? सपोज इन द प्रोसेस ऑफ द प्रोडक्शन ऑफ दिस टी शर्ट मेनी पीपल्स वर इन्व्हॉल्ड, तर ते दो ऑल आर सिटीजन्स ऑफ इंडिया. त्या प्रत्येकाला काहीतरी उत्पन्न मिळाले पोरांनो. टेलरला पैसे मिळाले, इस्त्रीवाल्याला पैसे मिळाले. ते पैसे म्हणजे त्याचं उत्पन्न आहे. शेतकऱ्याला कापसाचं उत्पन्न मिळालं, राईट. टेम्पोवाल्याला ट्रान्सपोर्टेशन पैसे मिळालं, दुकानदाराला त्याचा नफा मिळाला. हे सगळ्यांचं काय झाला पोरांनो? सगळ्यांचं उत्पन्न मोजलं तर या सर्व उत्पादन घटकांना मिळणाऱ्या मोबदल्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. मग ते किती भरणार? 1700 भरलं पाहिजे. येते का लक्षात? का नाही कळलं? सर्व उत्पादन घटकांना वितरित केलेल्या उत्पन्नाची बेरीज राष्ट्रीय उत्पन्न इतकीच येते. म्हणजे उत्पादन पद्धतीने जरी तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न मोजलं तरी 1700 रुपयाची किंमत येणार. आणि उत्पन्न पद्धतीने, उत्पन्न कुणाचं? लोकांचं. कोणती लोक? जे टी शर्ट निर्मितीमध्ये इन्व्हॉल्व आहेत, चेन आहे मोठी, त्या सगळ्यांचं उत्पन्न 1700 रुपयेच भरलं पाहिजे. कळलं सगळ्यांना? एनी डाऊट अबाउट दिस? पुढे बघा पोरांनो. उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना पुढील दक्षता घ्यावी लागते, बरं काही महत्वाचं आहे. आता काय काळजी घ्यायची? वाचून घ्या एकदा. कशा कशाचा समावेश होत नाही. व्हॉट इज नॉट इन्क्लुडेड वाईल काउंटिंग इन्कम मेथड, वाईल काउंटिंग जीडीपी विथ द हेल्प ऑफ इन्कम मेथड. स्कॉलरशिप ही काय उत्पन्न मिळतं म्हणजे स्कॉलरशिप काय असते? त्यासाठी तुम्ही काय खर्च करता का? नाही, फुकट असतं. मला समजा BMW कार दिली गिफ्ट सासऱ्याने, देणार नाही पण दिली, हे काय झालं? उत्पन्न आहे ना. पण ते मग कष्ट केले का? नाही, मग हे मोजायचं नाही. कोणी माझ्या अकॅडमीला 5 कोटी देणगी दिली, उदाहरण देतोय बरं का पोरांनो. मला सांगितलं तुम्हाला मी, छोट्या छोट्या गोष्टीत जास्त मजा असते. आपण छान छान बोलायचं आपल्याबद्दल, कायम कोट्यामध्ये बोलायचं. येते का लक्षात? राईट. दान दिलं, एखादं पेन्शन मिळाली, बेकारी भत्ता, अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स असेल, किंवा हस्तांतरित उत्पन्न असेल, कोणी कोणी नावावर जमीन केली, या सगळ्याचं उत्पन्न तुम्ही काय करायचं असतं? यातून वगळायचं असतं. यू हॅव टू रिमूव्ह दॅट. कळलं? कारण शिष्यवृत्ती तयार होताना कुणाचं श्रम त्याच्यात गुंतलेले नसतात. आपलं चालू आहे सर्व वस्तू आणि सेवांची अंतिम किंमत मोजली जाते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये. मग त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीने एखाद्याला 5 कोटी रुपये दान दिले, आहे का कोणाचं कष्ट त्याच्यात?
कोणाचेच कष्ट त्याच्यात नसतात, लक्षात ठेवा. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर? अजून काय काय मोजायचं नाही बघा. मोजा, वाचा. गृहिणींच्या सेवा म्हणजे बायकोने वाटाणे भात केला, त्याचे पैसे तिने मोजायचे नसतात, त्याच्यात तिचं उत्पन्न काय नसतं. ती एक प्रकारची सेवा असते. बरोबर का नाही? शिक्षकांनी स्वतःच्या पाल्याला शिकवलं. आता मी तुम्हाला शिकवतोय, पैसे घेतोय, पण मी जरी माझ्या पोराला शिकवलं तर मी त्याला फी घेईल का? आणि फी जरी मागितली तर ती मला देईल का? येते का लक्षात पोरांनो? म्हणजे थोडक्यामध्ये काय, शिक्षकांनी स्वतःच्या पाल्याला शिकवणे, गृहिणी म्हणजे घरामध्ये आईने आपले स्वयंपाक करणे, अशा विनामूल्य सेवा राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये. खूप महत्वाचे, लक्षात ठेवा. घर असेल, गाडी असेल, जुन्या वस्तूंची विक्री करून जे उत्पन्न मिळते त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये. थोडक्यामध्ये काय सांगू का पोरांनो? कशाचा उत्पन्न समावेश करू नये, याच्यापेक्षा कशाचा करावा, तर या देशामध्ये निर्माण झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवांची काउंटिंग याच्यात केली पाहिजे. मग हा प्रॉब्लेम येणारच नाही. कळलं? तुम्हाला परीक्षेत विचारलं जाईल, खालील पैकी कशाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. दॅट टाइम यू शुड रिमेंबर ऑल दिस थिंग्स. म्हणजे याच्यासाठी ज्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला कोणताही कष्ट करावं लागत नाही, तर त्या गोष्टी करताना तुम्हाला कोणताही मोबदला द्यावा दिला जाणार नाही. समजा मी माझ्या मुलाला गणित शिकवलं, तुम्हाला फी देईल का? नाही. आणि फी जर दिली तर मग तू पप्पा आहे का माझा? बरोबर का नाही? मी थोडक्यामध्ये काय, आय कॅनॉट आस्क हिम फॉर फीज. कळलं? तर हे अशा प्रकारचं श्रम जर तुम्ही करताय, एखादी महिला चिकन करताय, भाकऱ्या करताय, तर तिने नवऱ्याकडे पगार मागू नये. चालेल का मागितला तर? नाही. मग तसं जर मागितला, नवऱ्याने पण तिला म्हणावं घरामध्ये राहायचं भाडं दे. बरोबर का नाही? तुझ्या मेसचे पैसे दे. मग ते नातं नाही राहणार, तो व्यवहार होईल सगळं. आणि मग रोज भांडण होईल. अशी भांडणं होत्यातच, मग रोज होत्यात. समजलं? तर हे झालं उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत. किती लोकांना कळणार आहे उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत? कळलं? अंतिम किंमत, व्हेरी गुड. उत्पादन म्हणजे अंतिम किंमत. हा, उत्पन्न पद्धत म्हणजे ज्याच्यामध्ये जे लोक आहेत त्या प्रत्येकाला काहीतरी रक्कम मिळते, त्याला काय म्हणायचं? उत्पन्न पद्धत. किती लोकांना कळलं? आहेत का? गेले? आदिती, निकिता, प्रतीक्षा मॅम बोला. समजलं? पूजा पण गायब आहे. पूजा मॅडमचं काय चाललंय पण? पूर्वा, गणपती आहे सगळ्यांना माहिती आहे. गणपती ना, हा हे, अरे गणपती असू द्या ना. गणपती काय आपण काय नास्तिक आहे का? आमच्या घरात पण गणपती आहे की. मग काम करायचं सोडायचं का? हा, काम करायचं तर खायचं काय? अभ्यास सोडून चालतोय का? करायचं तर मन लावून करायचं, नाही तर गुड टाइमपास नाही करण्यात काही मजा नाही आयुष्यात. आयुष्य सुंदर आहे, फक्त वेळ वाया नाही गेला पाहिजे. तिसरी पद्धती पोरांनो, खर्च पद्धत, ज्याला कसली पद्धत म्हणतात? एक्सपेंडिचर मेथड. म्हणजेच काय असेल गिरीश, सांगू शकतो? जे आपण एकदम दिले असेल पैसे. हा, म्हणजे आता समजा टी शर्ट घ्यायला गेलो दुकानात, मी डायरेक्ट किती रुपये दिले? 1700 रुपये दिले. मी 1700 रुपये मी खर्च केले. आय स्पेंड 1700 रुपीज इन ऑर्डर टू बाय दिस टी शर्ट. त्याला माझं एक्सपेंडिचर मेथड, राईट ना? म्हणजे खर्च पद्धतीनुसार एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या होणाऱ्या खर्चाचं मोजमाप केलं जातं. मग या भारतात राहणारे सगळी लोक जेवढा काही खर्च करतील, त्या सगळ्या खर्चाचं मोजमाप केल्यानंतर आपल्याला समजलं पाहिजे की आपण एवढ्या प्रकारे काय आहे, एवढं आपलं उत्पन्न आहे. म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत सर्व व्यक्ती, उद्योग संस्था, शासन, या सगळ्या गोष्टी विकत घेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपण काय करतोय, खर्च करतोय, आपण काय करतोय, पैसा खर्च करतोय. पूजा मॅडम आल्या. उपभोगावरील खर्चाची आणि गुंतवणुकीवरील खर्चाची बेरीज म्हणजेच काय पोरांनो? राष्ट्रीय उत्पन्न.
उपभोग म्हणजे काय? कंझ्युम, ज्याला आपण कन्झम्पशन म्हणतो. समजा मला मला काय खायचंय? पिझ्झा खायचा आहे. आय वॉन्ट टू इट अ पिझ्झा, राईट? तर पिझ्झा जर मला खायचा म्हटलं तर मला काय द्यावं लागेल? पैसे द्यायला लागतील. मी म्हणेल का, मी तुला चार शब्द प्रेमाचे देतो, मला पिझ्झा दे. तो मी पण सांगतो पिझ्झा कसा प्रेमाने बनवला, तू फक्त ऐकून घे, खाऊ नको. म्हणजे थोडक्यामध्ये काय, उपभोग एखाद्या गोष्टीचा घेताना जो मला खर्च करावा लागतो किंवा गुंतवणूक करावी लागते, त्याला म्हणायचं खर्च पद्धत, राईट? वरील तीनही पद्धतीपैकी उत्पादन पद्धतीचा आणि उत्पन्न पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. विचारतील बरं का, की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न कोणत्या दोन पद्धतीचा वापर केला जातो? तर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणत्या दोन पद्धतीचा वापर केला जातो पोरांनो? उत्पादन पद्धत आणि, विचार. हा ना, विचारला ना प्रश्न? तर हा प्रश्न विचारला बघा, व्हेरी गुड, असं कळलं पाहिजे. हं. याचा वापर केला जातो. पुढे बघा, अमेरिका, अजून कलर असतात ना रे इथं, एवढेच कलर आहेत. हा ना? अमेरिका आणि इंग्लंड सारख्या प्रगत देशांमध्ये उत्पन्न पद्धती लोकप्रिय आहे. कोणती पद्धती आहे? मग तुम्हाला असं विचारलं समजा की, सावकाश, काही नाही, पाणी प्यायचंय, की भारतामध्ये कोणत्या दोन पद्धतीचा वापर केला जातो? तर उत्पादन आणि उत्पन्न पद्धती. पण अमेरिकेमध्ये कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? उत्पन्न पद्धतीचा. म्हणजे अमेरिका आणि इंग्लंड या देशामध्ये अमेरिका राष्ट्रीय फक्त उत्पन्न मोजताना, एकच फक्त. हा, उत्पन्न पद्धतीचा, ते उत्पन्न झालंय, नॉट उत्पन्न, इट्स उत्पन्न आहे, लक्षात ठेवा. उत्पन्न पद्धतीचा वापर केला. तुम्ही ऐकत आला असताल ना? हा. मग किती फायदा ऑनलाईन लेक्चरचा, आहे का नाही? मग तुम्ही येऊन येऊन परत गेलता का? कुठली? हे का होतं माहिती आहे का? म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की समजा खूप उशीर झालाय मला, एक लक्षात ठेवा, पण एक चांगला सल्ला देतो तुम्हाला विषय. ज्यावेळेस जास्त उशीर होईल ना, कामं सावकाश करायची. नाही कळलं? ज्यावेळी उशीर झालाय ना, डोकं शांत ठेवायचं, कामं सावकाश करायची, नाहीतर कामं बिघडतात. उदाहरणार्थ, त्या दिवशी मला खूप उशीर झाला, मला 10:30चं लेक्चर होतं. मी आदळआपट करत पटपट खाली आलो लिफ्टमध्ये. खाली आल्यानंतर कळलं हेल्मेटच विसरलं. हेल्मेट घ्यायला परत वर गेलो, खाली आलो, परत कळलं की मोबाईल राहिला. मग त्या नादात माझा बराच वेळ निघून गेला. त्याच्यामुळं सावकाश, डोकं शांत ठेवायचं. काय उशीर झाला, कोण डोक्यात दगड घालणार आहे का? नाही, निवांत यायचं. याचा अर्थ लय पण रिलॅक्स नाही राहायचं. लवकर निघा, सुरक्षित पोहोचा. ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत त्या गोष्टी करायच्या, ज्या गोष्टी कंट्रोलमध्ये आहेत त्याचा लोड घ्यायचा नाही. लोड घेऊन काही होत नाही. अभ्यास करायचा पण, ठीक आहे, चला. तुम्ही म्हणतात परत सरांचं इंदुरीकर चालू झालं मध्येच. राष्ट्रीय उत्पन्न कळलं. तर अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये कोणत्या पद वापर केला जातो? उत्पन्न पद वापर केला जातो. काही व्यावहारिक अडचणीमुळे, महत्वाचे बरं का, खूप छान म्हणलं यांनी, खर्च पद वापर क्वचित केला जातो. व्यावहारिक अडचण काय माहिती आहे का पोरांनो? सांगतो. व्यावहारिक अडचण एकच आहे, भ्रष्टाचार. काय आहे? भ्रष्टाचार. उदाहरणार्थ समजा मी कलेक्टर आहे, डेप्युटी कलेक्टर, जस्ट कन्सिडर की मी डेप्युटी कलेक्टर आहे आणि मला बायकोला सोन्याचा हार घ्यायचा आहे. माझ्याकडे पैसे आहेत पगाराचे, परंतु मी किती खर्च करतोय हे सरकारला कधी कळेल? जर मी ऑनलाईन पेमेंट केलं तर. बरोबर का नाही? मी किती खर्च करतोय. मग मी केलेला खर्च जर ऑनलाईन केला तर तू कुणाला कळणार? सरकारला कळणार की सचिन मेमानेने 4 लाख रुपयाचा 4 तोळं बायकोला केलं. बरोबर का नाही? 4 तोळं बायकोला केलं. आणि 4 लाख कुणाकडे केलं? गिरीश कोकणे या नावाचा एक ज्वेलर आहे, त्याच्याकडे केलं. गिरीश कोकणे यांच्या यांच्या अकाउंटला 4 लाख रुपये टिंग दिसतात. पण गिरीशचं काय झालं? उत्पन्न का उत्पादन? काय झालं? उत्पन्न झालं. त्याचं उत्पन्न झालं ते. आणि माझा काय झाला? खर्च झाला. पण मी काय करतो? मी भामटेपणा करतो. मी सांगत आहे, मी नाही करत, सांगतो, उदाहरण देतोय.
अय्यो 4 तोळे नाही, उदाहरण देतोय मॅडम. एवढे पैसे असतात तर शिकवलं कशाला असतं मी. अरे म्हणजे काय सांगायचं होतं मला. हा. म्हणजे मी हे काय केलंय, मी आता हे ऑनलाईन नाही केलं, मी काय केलं, कॅश. ब्लॅक मनी आहे समजा माझ्याकडं, मग मी काय करणार, कॅश देणार. बघा समजा मी आता ह्या ज्वेलरी आहे ह्याला म्हटलं की 4 तोळे दे कॅश घे, 4 लाख रुपये कॅश दिले. कॅश मी घेतले होते कुणाकडून, तुमच्याकडून काय घेतलं प्रत्यक्ष म्हणून 4 लाख रुपये. कारण त्यांचं आहे ना वाळूचे डंपर आहेत आणि ते इलिगल प्रमाणे वाळूचा उपसा करतात. प्रत्यक्ष म्हणलं येईल 4 लाख रुपये साहेब घेऊन जा, आमचे ट्रक सोडा. ऑनलाईन केलं का, नाही. कॅश. मग 4 लाख रुपये मी काय घेतले, कॅश घेतले. मग तुमच्या पैशाचा हिशोब राहिला का, नाही. माझा पैसा मी तुला दिला, तुझ्या हिशोब राहिला का, नाही. लोक काय करतात, असा भामटेगिरी करतात, चोरटेगिरी करतात आणि काळा पैसा असा उधळतात आणि त्या पैशातून वस्तू खरेदी करतात. आणि त्या वस्तू जर खरेदी केल्या पोरांनो सांगा मला, मग आपलं आर्थिक उत्पन्न जर तुम्ही मोजायचं ठरवलं, खर्च पद्धती शक्य आहे का, नाही ना शक्य, कळणारच नाही. कारण आपल्या भारतामध्ये आपण म्हणतो ना, 100 में से 99 बेईमान फिर भी मेरा भारत महान, अशी कंडिशन आहे. त्याच्यामुळे आपल्या भारतामध्ये खर्च पद्धतीचा वापर केला जात नाही, उत्पादन आणि उत्पन्न पद्धतीचा वापर केला जातो. तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल, एखाद्या माणूस 14 कोटी रुपये टॅक्स भरतो. किती, 14 कोटी, 15 कोटी. तुम्हाला काय वाटतं, याचा अर्थ त्याचं उत्पन्न 14 कोटीच्या आसपास आहे का, नाही. ऍक्च्युली 14 कोटी टॅक्स भरतोय तर समजून चालायचं, किती जरी प्रामाणिक असेल तरी त्याचं कमीत कमी टॅक्स त्यांनी पे करणं अपेक्षित आहे 28 कोटी. तो निम्मच कर्ज दाखवतोय, निम्मच उत्पन्न दाखवतोय. म्हणजे मी एका ठिकाणी जॉबला होतो, तो माणूस मला काय म्हणायचा, सर तुम्हाला कॅश पेमेंट देऊ का, त्याचं नाही सर, ऑनलाईन करा. सर घ्या ना कॅश, 2 रुपये जास्त देतो म्हणे, नाही. का, कारण त्याचा तो ब्लॅक मनी आहे ना, तुम्हाला तो ब्लॅक नाही देतोय. आलं लक्षात. त्याच्यामुळे खर्च पद्धत पूर्ण लक्षात ठेवा. खर्च पद्धत, तुम्ही दुकानदाराकडे गेला ना, पक्क बिल मागायचं, देत नाहीत. पक्क बिल शक्यतो दुकानदार देत नाही. कारण पक्क बिल, दोन बिल बुक असतात त्याच्या, लक्षात ठेवा. एक बिल बुक असतं आणि त्या बिलावर नंबर असतो. राईट. समजा मी गेलो एखाद्या दुकानामध्ये मोबाईल घ्यायला, तर काही लोक काय करतात, एक वेगळे बिल असतं त्याच्यावर देतात ते. तू त्यामध्ये पक्क बिल दे, ज्याच्यामध्ये जीएसटी नंबर मेन्शन आहे. काय आहे? जीएसटी नंबर मेन्शन आहे. तू जर जीएसटी लावतो ना, मग जीएसटी नंबर मेन्शन असलेलं बिल दे. देत नाही, कारण तुझ्याकडे जीएसटी नंबरच नसतो. म्हणून मी कधी फी मागता तुम्हाला म्हणते का आपला जीएसटी एवढ्या टक्के आहे, नाही. चोऱ्या करायच्या नाही. जर तुम्ही जीएसटीचा पैसे घेताय तर तुमचा जीएसटी नंबर पाहिजे. मग तुम्ही तो सरकारला जीएसटी भरला पाहिजे. ते आपण सर्व्हिस टॅक्स म्हणतो, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणतो, तो भरला पाहिजे. मग ही काय झाली, एक प्रकारची कर चोरी झाली. काय झाली, कर चोरी झाली. त्याच्यामुळे अशा प्रकारे चोऱ्या करणाऱ्या लोकांच्या मुळे भारताचं उत्पन्न खूप जास्त दिसायला पाहिजे, कमी दिसतंय आता. मी कालचा एक अहवाल वाचला. आता आपण काय पाहिलं, राष्ट्रीय उत्पन्न 3.9 आहे ना, ऍक्च्युअली तो किती झाले माहिती का, $4.1 ट्रिलियन इथपर्यंत गेले, वाढले आता. $4.1 ट्रिलियन. भारत हा चौथा झाला आता, चौथा. पहिला कोणता आहे, अमेरिकेचं किती डॉलर आहे, किती, $30 ट्रिलियन, $30 ट्रिलियन आहे. $30 ट्रिलियन. नाही मला एवढं नाही माहिती, 30 पकडून चला तुम्ही. $30 ट्रिलियन कोणाचं आहे, अमेरिकेचं. चीनचं किती आहे, 19 ट्रिलियन आहे. येते लक्षात. जपान, नाही 3 नंबरला जर्मनी आहे. जर्मनीचं काहीतरी वाटते $5 ट्रिलियनच्या आसपास काहीतरी आहे, नॉट शुअर. आणि 4 नंबरला भारत आहे पोरांनो जगामध्ये. जपान 5व्या नंबरला गेले. भारत आता किती आहे, चौथी महासत्ता आहे भारतात, चौथी महासत्ता आहे. भारताचा आता जीडीपी आहे 4.187 ट्रिलियन डॉलर. किती, 4.187 ट्रिलियन डॉलर. आणि जपानचा आहे $4.186 ट्रिलियन, एका पॉईंटने फरक आहे. म्हणजे जपान 5वं आहे, आपण किती आहे, चौथे. आणि ज्या चोरांनी आपल्याला लुटलं ते चोरटे कोण, इंग्लंड. ते कुठल्या कुठे निघून गेलेत. लोकांचं पोट मारून, लोकांचे पैसे चोरून माणूस श्रीमंत राहू शकतो थोड्या दिवस, शेवटी त्याला भिकार पण येतच येतं, लक्षात ठेवा. म्हणून स्वतःचा कष्टाचं खायचं, लोकांचं फुकाटचं खायचं नाही. फुकाटचं खाल्लेलं पचत
नाही, लक्षात ठेवा. जायचं पुढं. मध्ये मध्ये इंदुरीकर महाराज येतात आमच्यात. मी सांगतो तुम्हाला खरी कंडिशन. चला, कळलं? पुढे बघा. म्हणजे व्यावहारिक अडचण मी थोडक्यात ते स्पष्ट बोलले नाही, की भारतामध्ये असे बरेचसे भामटे आहेत, कर चुकवे कारण लोक आहेत, ते पैसा खर्च करतात, पण तो काय करतात, चोरून खर्च करतात. आपल्याला कसं कळणार? आपण बऱ्याच ठिकाणी म्हणतो ना, की या राजकारण्याचा ही इकडं काय ते इकडं जमिनी आहे, त्याची जमिनीकडे, त्याची तिकडे जमिनी आहे. आता काही एक राजकारणी महाराष्ट्रातला तो काय आरोप केला जातो, ही त्यांची जमिनी, ही त्यांची जमिनी. राईट देऊन ते मला तरी सांगा कुठं कुठे, हे मला कळत नाही नक्की. ठीक आहे, चला पुढे बघा. भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? केंद्रीय सांख्यिकी संघटना याचा वापर करते. उत्पादन आणि उत्पन्न पद्धतीचा उपयोग करते. किती लोकांना कळलं पोरांनो नाही? हाऊ मेनी ऑफ यू कुड अंडरस्टँड दिस थ्री कॉन्सेप्ट? Production method, income method, and expenditure method. These are three different methods that we count to the GDP of our country. Any doubt? कळलं? पुढे येते पूर्ण. चला पुढे. तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे बऱ्याचशा ऑफलाईन क्लासचा सिलेबस वर्ष वर्ष उरकत नाही, कारण माहिती आहे का तुम्हाला? शिकवताना टाइमपास नाही करत. हा, इट्स अ फॅक्ट. बाहेरचे असतात. हा, लय इकडचं तिकडचं काय बी सांगत बसणार, त्याचा पोरचा काही संबंधच नसतो. ते पोरग पण ऐकत बसतं, फी भरली असेल त्यांनी, त्याला काय बोलता येत नाही. ऑनलाईन क्लासेसचा फायदा असतो की टू द पॉइंट राहावं लागतं. आता मी थोडंफार मध्ये बोलतो, पण ते विषयाशी रिलेटेडच असतं. उगाच कोण कोणाला काय म्हणलं आणि कोणता राजकीय नेता काय म्हणला असल्या फालतू गोष्टी जर बोललं तर त्या विषय म्हणून नाही ना, मी माझं ऑब्झर्वेशन आहे की बऱ्याचशा ऑफलाईन क्लासेसमध्ये या गोष्टी बोलल्या जातात. म्हणजे काही मुलं सांगतात ना, काही शिकवण्याच्या पेक्षा बाकीचं जास्त चालू असतं. ऑनलाईन क्लासेसचा फायदा काय होतो की माणूस टिक राहतो. तर मला माहिती आहे की मला एवढ्यात 1.5 तासात एवढं संपवायचं आहे. मग ते बेस्ट क्वालिटीने संपवण्याचा फायदा काय होतो? म्हणून आपला सिलेबस पटपट कव्हर होतो. तुम्ही पाहिलं असेल, इतिहास झालं, पॉलिटी झालं, राईट, आपण खूप पटपट कव्हर करत चाललोय. याचा फायदा असा होतो की त्या गोष्टी कव्हर होतात. समजा तुझं पॉलिटी झाली का? नाही. मग ते आपण परत घेणार आहे. आपल्याकडचे 500 पोरं असतात का? नसतं. नवीन बॅच नाही, आपला पोरगा त्यातच येऊन बसणार. पण त्याचं ते रिपीट होणार सगळं परत. आलं ना लक्षात? डबल होणार. आणि त्याचबरोबर त्याची असुविधा होणे म्हणून आपल्याकडे काय आहे? रेकॉर्डिंग आहे. बघत बस किती पलीकडे असे. असं चला पुढे बघा पोरांनो. पीपीपी. पीपीपी म्हणजे पीपीपी नाही, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. काल एक तुम्हाला उदाहरण दिलं होतं पोरांनो, मी परत समजावून नीट ऐका बरं का, व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. आपल्या भारतातील बरेच लोक आहेत ना, अमेरिकेमध्ये जॉबला आहेत, इंजिनियर आहेत. तुमचे ते काय करतात? आमचे ते अमेरिकेत असतात. काय करतात? इंजिनियर आहेत. त्यांना किती पगार आहे? त्यांना 80 लाखाचं पॅकेज आहे. किती? 80 लाखाचं पॅकेज आहे. म्हणजे 12 झाले, 72, म्हणजे 6 लाख रुपये त्यांना महिन्याला पगार आहे. आपण 80 लाख. तसं नसतं, 80 लाख सांगायला असतं. त्यातलं बरंच कट 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 कुट कुट उडवून घेत असतं. मग जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसर होताल ना, एसटी होताल, पी एस होताल, तेव्हा तुमचं आहे ना ग्रॉस सॅलरी किती असते माहिती आहे का? 80, 90. माझ्या मित्राची बघतो ना मी, मग तू हातात किती आहे सांग. हातात थोडी कट होऊन येते, 10-15 हजार कट होऊन येते, पण तरी पण जास्तच आहे ना. हा सरकारी नोकरीचा फायदा आहे की मिळणार आहे फिक्स. कोणी काढू शकत नाही, 100% मिळणारच मिळणार. तिकडे काही होऊ, भूकंप होऊ, पूर येऊ, त्या तारखेला टिंग वाजणार, कुणाला पैसे मागायला लागणार नाही, हे लक्षात ठेवा. राईट. आता याच्यामध्ये बघा, त्या व्यक्तीला महिन्याला किती पगार आहे? 6 लाख रुपये. आणि एखादी व्यक्ती भारतात काम करताना किती पगार आहे? 2 लाख. 2 लाख. आता आपला 1 रुपया, नाही, अमेरिकेचा $1 म्हणजे आपले समजून 80 रुपये कुठं आला. $1 इज इक्वल टू 80 रुपये. बरोबर. समजा मला दाढी करायची, मी सलून मध्ये गेलो, 120 रुपयात आपली इथं दाढी होते. हीच दाढी अमेरिकेमध्ये 780 रुपयाला होते. होत असेल, आय एम नॉट शुअर, पण त्यापेक्षा जास्तच. 1000 रुपयाला दाढी, 1000 रुपये किती डॉलर झाले? 8-10, 12-13 डॉलर. 13-86. $13 द्यायचे, मग तुमची दाढी मिळणार करून तुम्हाला. मग मला सांगा,
याच्यामध्ये एखादा भारतातला राहणारा एखादा सचिन मेमाणे बायका पोरानं घेऊन गेला पिझ्झा बर्गर खायला. तर मी सगळ्यांना आहे ना 1,000 रुपयात खाऊ घातलं. तोच तो अमेरिकेमध्ये राहणारा माणूस फॅमिली घेऊन तिकडं पिझ्झा बर्गर खायला गेला, त्याला 10,000 रुपये गेले. मग मला सांगा, सेमच झालं ना रे? काय फरक आहे? मग तुम्ही खाणार तिकडं, आपण तोंडानेच खातो ना, बरोबर का नाही? का कानाने कोण खातो तिकडं? थोडक्यात तेच पिझ्झा खाणार, तोच बर्गर खाणार, दाढी तिकडे करणार, इकडे करणार. फक्त तुम्ही पैसा किती खर्च करता. जर भारतातल्या एखाद्या व्यक्तीला तिकडं 8 लाख रुपये पगार असेल, याचा अर्थ तिथला नावी 100 रुपयात दाढी करेल का तुमची? नावी येणार आहे होय. तुला हा, मग त्याचा पण इन्कम तेवढा असतो. मग तुम्ही जेवढं कमावता तेवढं घालवता. त्याच्यामुळं गावाकडचे लोक सुखी असतात. का माहिती का पोरांनो? गावाकडे खर्च नसतो. असं तुम्ही म्हणता, नाही नाही आता गावाकडच्या लय खर्च असतो, नसतो. आता पुण्यात जर राहायचं म्हटलं तर फ्लॅट घ्यायचा म्हटलं तर कमीत कमी 40 रुपये फ्लॅटचा हप्ता पकडा. चांगला फ्लॅट म्हणजे 40 रुपये फ्लॅट भाडे, फ्लॅटचा हप्ता. पाण्यापासून दुधापासून सगळं विकत असतं. घर खर्च कमीत कमी 15,000 पकडा, किती झाले? मग 30,000 पकडा हप्ता, 5,000 रुपये झाले. बरोबर. पेट्रोल, पैसे कमवायचे 5,000 पेट्रोल पकडा, 50,000 झाले. दवाखाना, मेडिक्लेम बिडिक्लेम वर्षाचे 15,000 पकडा, 65,000 रुपये झाले. बरोबर. त्याच्यानंतर गॅस आहे, लाईट बिल आहे. हे सगळं मला माहिती आहे का? माहिती आहे का? आता मी करतोय, मला माहिती आहे. ह्याचे 5 पकडा. फोनचं रिचार्ज आहे, 70,000 रुपये झाले. किती? 70, बारीसाठी 84. म्हणजे तुम्हाला जर पुण्यासारख्या ठिकाणी चांगलं आयुष्य जगायचं बरं का, चांगलं राहायला, मग जो पटपटीत राहतं 500 रुपये पण वाटेल तुम्हाला. 1,000 रुपये वाढेल पण राहू शकता तुम्ही. पण जर चांगलं चांगल्या हाय क्लास राहायचंय तुम्हाला, कारचा हप्ता सोडला बरं का, कार मी घेतली पण नाही अजून. कार घेतली तर मग किडनीच विकायला लागेल. समजलं ना तुम्हाला? थोडक्यामध्ये 70,000 रुपये म्हणजे बारीसाठी 84, तुमचं 9 लाख रुपये इन्कम पाहिजे वर्षाचं. तेव्हा तुम्ही खाऊन पिऊन पिऊन सुखी राहू शकता. एकही रुपया तुमचा मागं राहणार नाही. इमर्जन्सी तुमच्याकडं काहीच नाही. बाबाजी का थुल्लू, हे तर लक्षात ठेवा. थोडक्यामध्ये काय, तुमच्याकडे इमर्जन्सीला काहीच नाही. तसं खेड्यामध्ये नाही. खेड्यामध्ये रूम भाडं असतं का? नसतं. गावाकडचं घर आहे. राईट. त्याच्यानंतर दूध घरचं आहे, भाजीपाला घरचा आहे, धान्य घरचं आहे. पण शेतीत श्रम करावं लागतात बरं काय. काय आम्ही, अरे कष्ट करावं लागतात. आम्ही पण कष्टच करतोय, तरी आलेत. लक्षात ठेवा. थोडक्यामध्ये हे सगळे त्यातले त्यात जर तुम्ही गावाकडे राहून जर तुम्हाला सरकारी नोकरी असेल, वा वा. गावात तुमच्यासारखा श्रीमंत कुणीच नाही. तुम्ही पाहिजे ती थार थार गाडी घेऊ शकता, पजेरो घेऊ शकता, काही घेऊ शकता. 50 रुपये हप्ता होता गाडीला, खर्चच नाही कसला. म्हणजे थोडक्यामध्ये दिसतं तसं नसतं, म्हणून जग असतं. चला. हा. हप्ता गाडीच घ्यायची नाही. हप्ता नाही, हप्ता काहीच घेऊ नये असं माझं म्हणणं आहे. म्हणजे जर तुम्ही कार घेताय ना, तर ती बिझनेस पर्पजसाठी घेतात तर ठीक आहे. पण फिरायसाठी गाडी घेणारी लोक, जर तुमचं उत्पन्न नसेल तर त्यांनी कधीच घेऊ नये. हा, कधीच घेऊ नये. इथं ओला बुक केली तर मी 200 रुपयात कुठे जातोय पार बसून, आरामात बसून जातोय मागं. कशाला पार्किंगचं टेन्शन? ड्रायव्हर तो काय बी कर. फाईन मारला पोलीस त्याला मारणार. पुढे गाडी घासली त्याला लोक मारणार, आपल्याला मारणार आहेत का? आपण उतरायचं, निघून जायचं. पण लोकांना कमी वाटतं, लोक दाखवायच्या नादामध्ये बेकारी होत चालत. बघा, श्रीमंत असणे आणि श्रीमंत दिसणे दोन गोष्टी वेगळ्या आहेत. श्रीमंत असणे आणि श्रीमंत दिसणे. समजा मी जर असं वेगळं काहीतरी घालून आलो भारी भारी, तू ते म्हणतो वाव सरले श्रीमंत आहे. पण हा, नाही चेन तर आता कोणाच्या पण घालायचं असते, माझ्याकडे पण आहे. पण काही लोक एवढे श्रीमंत असतात की त्यांच्या अकाउंटला 10 लाख पडून असतात. अकाउंटला त्यांच्या 10 लाख असतात, पण त्यांच्या पायामध्ये साधी चप्पल असते. आणि काहीच्या हातामध्ये, हा नाही, काहीच्या हातामध्ये आयफोन असतो, पण तो आयफोन हप्त्यावर घेतलेला असतो. हा, मग ते फॅड आहे. चला. लय जास्त पण मी पीपीपी बद्दल बोलतोय ना. आय एम टॉकिंग अबाउट पीपीपी. मग पीपीपी बद्दल बोलतोय म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे व्हॉट इज परचेसिंग पॉवर पॅरिटी. तो परचेसिंग पॉवर पॅरिटी मीन्स व्हॉट, ज्याला आपण म्हणतोय क्रय शक्ती. हॅलो, कोण बोलतंय? हा मॅम, बोला कोण? मॅम मराठी बोलता का? मला कळत नाही हिंदी. मॅम मला मराठी कळतं, हिंदी बोल, मराठी हिंदी नाही. मॅम मॅम मला हिंदी नाही समजत, मराठीत बोलता का? हा, मराठी. मला हिंदी नाही कळत मॅम. हा हा मॅम, चालेल.
नाही ना मॅम, हिंदीच कळत नाही तर इंग्लिश कसं कळेल? हा, प्लीज. तुम्ही म्हणताल असं का केलं? मी आय रिस्पेक्ट हिंदी बरं का. मी हिंदी बोलतो, तुम्ही पाहिलं असेल मी बोलताना इंग्लिश पण बोलतो, हिंदी पण बोलतो. पण मला असं वाटतं की, उदाहरणार्थ आता जागृती इज माय स्टुडंट, बरोबर? जागृतीला इंग्लिश कळतं, मी जागृतीसाठी इंग्लिश बोलतो. जागृतीसाठी मी स्वतः इंग्लिशचा नोट्स तयार करेल. आय विल एक्सप्लेन एव्हरीथिंग इन इंग्लिश फॉर जागृती बिकॉज शी इज माय स्टुडंट. बरोबर ना? शी इज माय स्टुडंट, आय रिस्पेक्ट हर. आता मी यांचा कोण आहे? कस्टमर आहे ना. आता समजा जागृती कोण आहे? माझं एक प्रकारचं स्टुडंट म्हणजे कस्टमर आहे, राईट? मी यांचा कोण आहे? कस्टमर आहे. मला जर त्यांची भाषा कळत नसेल तर त्यांनी कशात बोललं पाहिजे? साधी लॉजिक आहे. मग याचा कारण काय ते बाबा, अशाने काय होतं, तुम्ही स्वतः लोक काय करताल, मराठी माणसाला जॉबला ठेवतात की प्रतीक्षा तुम्ही आमच्या इथे या. बरीच लोक काय करतात, फुल कट करतात. तुम्ही मराठी माणूस आहे तर मराठी लोकांना जॉब मिळू शकते. असं काय नाही की आय हेट अदर लँग्वेजेस, नो. आय लव्ह हिंदी, आय लव्ह इंग्लिश, बट आय लव्ह मराठी. चला पुढे बघा. क्रयशक्ती समानता, ज्याला आपण काय म्हणतो परचेसिंग पॉवर पॅरिटी. पुढे बघा. म्हणजे ही खरेदी शक्ती समानता परिभाषित करते एखादी सेवा किंवा वस्तू खरेदी करण्यासाठी देशांतर्गत वापरलेले चलन, म्हणजे आपला 1 रुपया आणि त्याच सेवा वस्तू खरेदीसाठी परकीय चलन म्हणजे काय? म्हणजे समजा डॉलर, परकीय चलन बाजारात वापरण्याची समानता दर्शवणे म्हणजे क्रयशक्ती समानता. म्हणजे एक पिझ्झा बर्गर खायला मला 200 रुपये लागतात आणि तोच पिझ्झा बर्गर खायला मला 1200 रुपये लागतात अमेरिकेमध्ये, डॉलरमध्ये. तर याच्यामध्ये क्रयशक्तीमध्ये समानता आहे का? आणि जर नसेल तर याचा अर्थ त्याच्यामध्ये कुठेतरी परचेसिंग पॉवर पॅरिटीमध्ये इम्बॅलन्स झालेला आहे. ठीक आहे, क्लिअर झालं? एनी डाऊट अबाउट दिस? आता पुढे बघा, महत्वाचे परिणाम याच्यावर क्वेश्चन्स येतात की भारतामध्ये आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजलं, याच्यावर क्वेश्चन येतो बरं का, महत्वाचं आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. की भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं, और इन एनी कंट्री वी काउंट नॅशनल इन्कम. परंतु ही राष्ट्रीय उत्पन्न आता एकदम मोजायला सुरुवात झाली का? तर नाही, याचं राष्ट्रीय उत्पन्न मोजायला अगोदरपासून सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला माहिती पाहिजे की या भारताच्या इतिहासामध्ये, इन द हिस्ट्री ऑफ इंडिया, कुणी कुणी किती किती मोजलं, म्हणजे भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. स्वातंत्र्यपूर्व म्हणजे बिफोर इंडिपेंडन्स देखील काही प्रमुख अर्थतज्ञांनी राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केले. घ्या घ्या. ते पुढील प्रमाणे. तर सगळ्यात पहिली व्यक्ती होती दादाभाई नौरोजी. तर दादाभाई नौरोजी यांनीच पहिल्यांदा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला. तर भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न करणारी पहिली व्यक्ती असं विचारलं तर ऑप्शन मध्ये काय लिहायचं? दादाभाई नौरोजी, लक्षात ठेवा. अँड नाव वी आर टॉकिंग अबाउट बिफोर इंडिपेंडन्स, म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळाचा आपण बोलतोय. म्हणजे भारताचे राष्ट्रीय मोजण्याचा पहिला प्रयत्न कोणी केला? दादाभाई नौरोजी यांनी केला. भविष्यात बसू शकते हा, स्वातंत्र्यानंतर कोणी केलं पाहिजे. हा, ते पण आहे ना, पुढे आहे ना. तर त्यांनी काय केलं, तर त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी मोजलं होतं ना, बघा इम्पॉर्टंट आहे, वेन दादाभाई नौरोजी ट्राईड टू काउंट इट, तर त्यांच्या मोजदादीनुसार 1687, 1667, सॉरी 1867 टू 1868 मध्ये त्यांनी मोजलं होतं. त्यावेळी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न किती होतं? याच्यावर प्रश्न आलेला आहे, पाठ ठेवायचं किती? 340 करोड रुपीज. म्हणजे दादाभाई नौरोजी वॉज द फर्स्ट पर्सन हु ट्रायड टू काउंट द जीडीपी ऑफ इंडिया इन 1868. किती होतं? 340 रुपये एकूण. आणि दरडोई म्हणजेच काय, पर कॅपिटा इन्कम किती होतं? फक्त 20 रुपये. मग एका व्यक्तीचं एका वर्षाचं उत्पन्न किती होतं? 20 रुपये. तुम्ही ऐकलं असेल ना, आजी म्हणते की अरे तुला माहितीये का, तुम्ही एवढं पैशाचं वाटोळं करताय. आमच्या काळामध्ये आम्ही 20 रुपयात सगळा दिवाळीचा बाजार भरायचो. आता दिवाळीचा बाजार सोडा, वडापाव एवढा पण येत नाही आता सध्या. पैशाची किंमत काय झाली? कमी झाली. म्हणजे दरडोई उत्पन्न किती होतं त्यावेळेस? वार्षिक. ठीक आहे. वार्षिक. तुम्हाला नाही, मला नाही माहिती, तुम्हाला 5 पैसे 10 पैसे आठवतात का रे? आम्हाला आठवतात. तुम्हाला 25 पैसे आठवत असतील तर 4 आणे म्हणायचे, 8 आणे म्हणायचे लोक. म्हणजे 16 आणे म्हणजे 1 रुपया. किती?
16 आणे म्हणजे 1 रुपया. पहिली रुपयाच्या आधी आणे पद्धत, आण्याचं पहिलं. 4 आणे, 8 आणे, 12 आणे, 16 आणे. 16 आणे म्हणजे 1 रुपया. नंतर ही आणे पद्धत जाऊन दशमान पद्धती आली. 5 पैसे. 4 आण्याचं काय झालं? 25 पैसे. 8 आण्याचं काय झालं? 50 पैसे. आणि 12 आण्याचं झालं 75 पैसे. आणि 16 आण्याचं झालं 1 रुपया. बरोबर का नाही? आमच्या शाळेमध्ये मला आठवते 1 रुपयामध्ये आहेत ना, 1 रुपयामध्ये 20 गोळ्याच्या, 20 गोळ्या लेमन गोळ्या. आता गावाकडची शाळा तुम्हाला माहिती असेल, ते गावाकडच्या शाळेमध्ये मातीत खेळायचं, पण त्या गोळ्या अशा धरायच्या. 4 वाजता गोळ्या आणल्यात, 2 वाजता गोळ्या आणल्यात, हा धरायच्या हातात. मातीचा सगळा हात, त्याच्यात त्या गोळ्या, त्या काळ्या काळ्या झाल्या सगळ्या, आणि त्याच खायच्या. पोरं पण व्हायचे, ए मला दे मला दे, त्याच खायची. त्यावेळेस त्यावेळेस स्वच्छता किंवा हायजीन नावाचा प्रकार नव्हताच. लोक आजारी पडत नव्हती. आता वेगळे. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक, फुटपाथवर राहिलेले लोक आजारी पडत नव्हती. का माहितीये का? कारण त्याची इम्युनिटी सिस्टीम चांगली होती. इम्युनिटी म्हणजेच काय? रोग प्रतिकारक क्षमता. त्यांना रोज मच्छर चावून चावून मच्छर थकल्यात, त्यांना काहीच होत नाही. त्यांच्या शरीरामध्ये ते अँटीबॉडीज ऑलरेडी तयार झालेत धुळीत. पण आपलं पेक्षा वेगळे. आपलं पोरग थोडं खाली गेलं, हा सर्दी. झाली सर्दी. नेला दवाखान्यात, डॉक्टर म्हणला पेशी कमी झाल्यात, लावा सलाईन त्याची. त्याच्यामुळं पोरांना मातीत खेळू द्या. त्याच्यामुळे त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग होते. बरोबर का नाही? चला पुढे जाऊ, चला. आज जास्त सोशल झालंय, ठीक आहे. दादाभाईंवर की सांगितलं 340 रुपये. आणि दादाभाईंनी भारतीय अर्थव्यवस्थेचे विभाजन कृषी आणि गैर कृषी अशा 2 क्षेत्रामध्ये केले होते. परंतु त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीला शास्त्रशुद्ध मानले जात नाही. तो व्हॉट एव्हर मेथड दॅट दादाभाई नौरोजी यूज्ड टू काउंट द नॅशनल इन्कम, इट इज नॉट टेकन ॲज सायंटिफिक मेथड. म्हणजे त्यांची पद्धत शास्त्रीय नव्हती असं मानलं जातं. त्यांची पद्धत कशी होती? अशास्त्रीय होती. लक्षात ठेवा. करू क्लिअर? म्हणजे थोडक्यात दादाबाई नौरोजी या व्यक्तीने पहिलं राष्ट्र उत्पन्न बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु ती पद्धत शास्त्रीय नव्हती. म्हणून आपल्याला पुढे पाहावं लागेल की शास्त्रीय पद्धतीने उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न पहिल्यांदा कोणी केला? हु ट्राईड? दुसरा व्यक्ती कोण आहे? विलियम डिग्बी. कधी मोजलं? 1897 1898 मध्ये. किती होतं त्याच्यामध्ये? भारत उत्पन्न किती होतं? 390 करोड रुपीज. आणि दरडोई उत्पन्न किती होतं? ओनली 17 रुपीज. लक्षात ठेवा. इथे किती? 240 आणि 20 होतं. आता काय झालंय? म्हणजे 30 वर्षानं मोजलं. पुढे बघा. फिंडले शिरास याने 1911 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये भारत उत्पन्न किती होतं? 1942 करोड. म्हणजे 1942 करोड इतकं उत्पन्न देशाचं होतं. कुणाच्या मध्ये? फिंडले शिरास. आणि दरडोई उत्पन्न किती होतं? 80 रुपये. ठीक आहे. 80 रुपये इतकं उत्पन्न होतं. लक्षात राहील? क्लिअर? एनी डाऊट? शॅल वी मूव्ह? हे लक्षात ठेवा बरं का. नावं लक्षात ठेवा किती किती होते. बरोबर. पुढे जोशीवाडा नाही बरं का, वाडिया जोशी येते. काय नाही, वाडिया व जोशी यांनी 1913-14 मध्ये उत्पन्न मोजलं. ते किती होतं? 1067 कोटी रुपये. तर दरडोई किती होतं? 44 रुपये. आणि हा महत्वाचा माणूस, याला स्टार करा, गोल करा, चौकोन करा, काही करा. डॉक्टर V.K.R.B. राव यांना भारतीय लेखा प्रणालीचे जनक म्हटलं जातं पोरांनी. का माहितीये का? यांनी सुरुवातीला 1925 आणि 1929 मध्ये भारताच्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला. किती होतं ते? 2300 कोटी. 2023 1 लाख लक्षात ठेवा. 2300 कोटी लक्षात ठेवा. आणि दरडोई उत्पन्न किती होतं? 78 रुपये. सो V.K.R.B. राव यांनी पहिल्यांदा भारतामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने, म्हणजे सायंटिफिक पद्धतीने भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजायचा प्रयत्न केला. अँड अकॉर्डिंग टू दॅट काउंट, टोटल जीडीपी ऑफ इंडिया वॉज 2300 करोड रुपीज. अँड पर कॅपिटल इन्कम वॉज 78 रुपीज. लक्षात राहील? क्लिअर पोरांनो? हे महत्वाचं ठेवा बरं का लक्षात. मग सांगा मला, शास्त्रशुद्ध पद्धतीने किंवा वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजणारा पहिला माणूस कोण? V.K.R.B. राव. म्हणजे यांनी सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजले. म्हणून त्यांना लेखा प्रणालीचे काय म्हणतात? जनक म्हणतात. का म्हणतात?
राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे जनक असं कोणाला म्हटलं जातं? तर नाव लक्षात ठेवा, V.K. राव. तो राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक असं कोणाला म्हणतात? V.K. रावांना म्हटलं जातं. पुढे R.C. देसाई यांनी 1930 मध्ये मोजलं, ते 2800 करोड होतं आणि द्रव्य किती होतं? 72 एवढं लक्षात ठेवा. क्लिअर? म्हणजे 2809 करोड रुपीज अँड पर कॅपिटल इन्कम ऑफ ओनली 72 रुपीज. दरडोई उत्पन्न 72 एवढं होतं. या सगळ्या गोष्टी तुम्ही परत 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 पाहून तुमच्या नोट्स तयार करा. ठीक आहे? किती रे पोरांनो? बरेच अजून, पण संपेल आय एम शुअर. स्वातंत्र्योत्तर काळातील, आता स्वातंत्र्यपूर्व झालं, आता स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापना करण्यात आली. नॅशनल इन्कम कमिटी वॉज फाउंडेड. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कधी करण्यात आली? 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापना करण्यात आली. सरकारने राष्ट्रीय उत्पन्नाच्या नियमित संकलनाला सुरुवात केली. सद्यस्थितीला म्हणजे सध्या भारतामध्ये CSO, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, दरवर्षी उत्पन्न आणि इतर संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून प्रकाशित करायचं काम करते. म्हणजे आता सध्याच्या कंडिशनमध्ये CSO म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, दिस इन्स्टिट्यूट काय करते? उत्पन्न मोजून त्याचा अहवाल प्रकाशित करण्याचं काम करत असते. लक्षात राहील? समजलं का नाही? सगळे लग्नच. विशाल अँड साई दक्षिका गेट्स एंगेज्ड. आम्हाला काय सांगताय? आमचे काय पाहुणे आहेत का ते? चला, काय करायचं. पुढे बघा. बघा, नीट वाचा पूर्ण, परीक्षा देतो. स्टार करून ठेवा. काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न. हम्म. नाव काय आहे? अध्यक्ष कोण होते? PC महालनोबिस. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समिती ज्याची स्थापना 1949 मध्ये करण्यात आली, ते अध्यक्ष कोण होते? PC महालनोबिस. सो अंडर द चेअरमनशिप ऑफ PC महालनोबिस, नॅशनल इन्कम कमिटी वॉज फॉर्म्ड. आणि याचे दोन सदस्य होते. एक होते गाडगीळ आणि दुसरा कोण होणार आहे? V.K. राव. होता ना बघा तो व्यक्ती. बघा, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समिती अध्यक्ष कोण होते? PC महालनोबिस. अध्यक्ष PC महालनोबिस होते. परीक्षेला विचारलं गेलं, राष्ट्रीय उत्पन्न समिती अध्यक्ष कोण होते? V.K. राव म्हटला, गेला मार्क. काय होता मग? PC महालनोबिस. पण दोन सदस्य कोण होते? गाडगीळ आणि V.K. राव. हे लक्षात ठेवा. असे तीन लोकांनी मिळून राष्ट्रीय उत्पन्न समिती 1949 मध्ये स्थापन झालेली होती. ठीक आहे? आणि याने पहिला अहवाल कधी सादर केला? 1951 मध्ये. आणि अंतिम अहवाल कधी केला? 1954 मध्ये. तर समितीने आपल्या पहिल्या अहवालात 1948-49 या वर्षाचे राष्ट्रीय आकडे जाहीर केले. सुरुवातीला कधी? 1954 मध्ये. म्हणजे 1954 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीने पहिल्यांदा आकडे जाहीर केले. कोणत्या वर्षाचे? 1948-49 चे. आणि या समितीने स्वतः शिफारस केली की तुम्ही काम करा, आमच्या डोक्याला ताप देऊ नका. तुम्ही काय करा, एक एक संस्था स्थापन करा जी काय करेल, नमुना गोळा करेल. त्याचं नाव काय होतं? राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण, ज्याला काय म्हणतात? नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन. दुसरी कोणती आहे? केंद्रीय सांख्यिकी संघटना. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या शिफारसीनुसार दोन महत्वाच्या संस्थांची स्थापना करण्यात आली राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी. कोणी शिफारस केली? राष्ट्रीय उत्पन्न समिती. अध्यक्ष कोण होते? PC. PC महालनोबिस. सदस्य कोण होते? काय? गाडगीळ आणि V.K. राव. आणि या समितीने शिफारस केली की तुम्ही दोन संघटना स्थापन करा. म्हणून काय झाली? NSSO आणि CSO. आता CSO काय प्रकारे बघून घ्या पोरांनो. ते आपण सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन म्हणतो.
केंद्रीय सांख्यिकीय नाही, ते सांख्यिकीय चुकून झाले, करेक्शन करू घ्या. केंद्रीय सांख्यिकी कार्यालय, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनाइज ऑफिस त्याला आपण म्हणतो, सीएसओ. स्थापना कधी झाली? 1951. कोणत्या समितीच्या शिफारस विचारलं तर राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या शिफारसीवर याची स्थापना करण्यात आली. उद्देश काय बघा, काय उद्देश आहे? विविध केंद्रीय मंत्रालय आणि राज्य सरकारांमध्ये सांख्यिकी समन्वय साधणे. म्हणजे स्टेट मिनिस्टर्स, स्टेट आणि सेंट्रल याच्यामध्ये जे आकडेवारी देतो आपण त्यांचं काय करायचं? कोऑर्डिनेशन सापायचं. याचं हेडक्वार्टर कुठे आहे? सीएसओ चे मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली. विचारलं तर लक्षात ठेवा. हा, ठीक आहे. आणि कोलकात्यात काय? कोलकाता काय आहे? औद्योगिक सांख्यिकी केंद्र आहे. म्हणजे मेन हेड ऑफिस कुठे आहे? नवी दिल्ली. आणि कलकत्ता या ठिकाणी काय आहे? केंद्रीय औद्योगिक सांख्यिकी केंद्र. म्हणजे उद्योगाच्या रिलेटेड सगळ्या प्रकारच्या आकडेवारीचं रूपांतर, कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी केलं जातं. पुढे बघा पोरा, सीएसओ ची कार्य कोणती कोणती आहेत बघा. पहिलं काय? राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करणे, औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक मोजणे, त्या ग्राहक किंमत निर्देशांक, त्याला आपण कंझ्युमर प्राइस इंडेक्स सांगतो, ते मोजणे. हे काय ते पुढे सांगणार आहे, फक्त लक्षात ठेवा काय काय मोजते ते. राष्ट्रीय लेखे तयार करणे, विविध प्रकारची आर्थिक आणि सामाजिक आकडेवारी तयार करणे, संकलित करून प्रकाशित करणे. त्याच्यानंतर सांख्यिकीय एजन्सींना सल्ला देणे, आंतरराष्ट्रीय सांख्यिकीय संस्थांशी संपर्क ठेवणे. हे तुम्हाला परीक्षेला विचारणार नाहीत, पाठ करू नका, फक्त लक्षात असू द्या. आणि आर्थिक जनगणना आयोजित करणे, औद्योगिक लेखे तयार करणे, प्रकाशित करणे. काही लक्षात ठेवायची गरज नाही, सोडून द्या, फक्त एकदा तुमच्या नजरेकडून जाऊ द्या. आता पुढची संस्था आहे पोरांनो, कोणती? नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन. महत्वाची, त्याला काय म्हणतात? NSSO. कुणी शिफारस केली ती प्रतीक्षा विम्याची? राष्ट्रीय उत्पन्न समितीने केली होती ना. लक्षात नाही राहिलं? विचार करताय काहीतरी वेगळाच. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय. नॅशनल नमुना म्हणजे काय? आपण तो सॅम्पल, म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वेक्षण म्हणजे सर्वे ऑफिस. आणि स्थापना कधी झाली? 1950 मध्ये झाली. याला आपण तो नॅशनल सॅम्पल सर्वे असं सुद्धा म्हणतो. स्थापना कधी झाली लक्षात ठेवा. 1970 मध्ये याची पुनर्रचना करून याचं नाव काय करण्यात आलं? म्हणजे NSS करण्यात आलं होतं. त्याचं म्हणजे याचं रूपांतर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेत करण्यात आलं. राईट. आणि NSSO, पहिलं NSS होतं, नंतर NSSO झालं. राईट. त्याच्यानंतर हे महत्वाचं आहे बघा, जसं नरेंद्र मोदी सरकार आलं, या नरेंद्र मोदी सरकारने NSOच्या मध्ये बदल केला आणि डायरेक्ट सांगितलं ही दोन्ही पण यांना बंद करून टाका. म्हणजे दोन्हीपैकी आपण काय करू? राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय NSO ची निर्मिती केली कधी? 23 मे 2019. आणि NSSO आणि CSSO काय करण्यात आलं? विलिनीकरण. म्हणजे NSSO अँड CSO वर मस्ट टू फॉर्म NSO. NSO म्हणजे काय? नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय. म्हणजे आता GDP मोजायचं काम कोण करत असणार आहे? CSO, NSO करत असतं, लक्षात ठेवा. क्लिअर झालं पोरांनो? ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे एक महत्वाची संस्था आहे, नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन, ज्याला काय म्हणतात? NSC. स्थापना आहे 12 जुलै 2006. शिफारस कोणी केली? सांख्यिकीय प्रणाली आणि एकंदरीत सरकारी यंत्रणाचे पूरक परीक्षण करण्यासाठी. सांख्यिकीचे पुनर्परीक्षण म्हणजे ज्या प्रकारची आकडेवारी सरकार देतं त्याचं परत एकदा अनालिसिस करायचं, इन्स्पेक्शन करायचं, याच्यासाठी नेमलेली संस्था आहे NSC, म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिक्स कमिशन.
ज्याला म्हणतात राष्ट्रीय सांख्यिकीय आयोग. मराठीत लिहून घ्या, काय लिहा, लक्षात ठेवायला वाटलं तर नंतर लिहा, लिहिताना फक्त काय लिहायचं, राष्ट्रीय सांख्यिकीय आयोग, असं लक्षात ठेवा. ठीक आहे, हे त्याचं मराठी नाव झालं. स्थापना झाली 2006 मध्ये. ठीक आहे, पुढे बघा. कुणाची शिफारस होती रे पोरांनो? परीक्षेला प्रश्न येऊन गेलाय. कुणाच्या? रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार या आयोगाची स्थापना करायची. कोणता आयोग? राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाची शिफारस कोणत्या समितीच्या शिफारस? विच कमिटी रिकमेंडेड NSC? तर रंगराजन समिती, राईट. आणि हा ठराव पारित झाला 2005 मध्ये लागू झाला. त्याच्यानंतर सुरेश तेंडुलकर म्हणजे सचिन तेंडुलकर यांचे काका असतील, नाही असं नाहीये. सुरेश तेंडुलकर एक प्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत, पण लक्षात ठेवा. तर प्रोफेसर सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिला सांख्यिकी आयोग स्थापन करण्यात आला. मग मला सांगा, पहिल्या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची शिफारस कोणी केली? रंगराजन. आणि पहिल्या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष कोण होते? सुरेश तेंडुलकर. हे असा प्रश्न आला आणि जर तुमचा चुकला तर तोंडात मारून घ्यायला कोण राहणार नाही. हे बारीक लक्ष द्या, लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये काय असतं? एक असतो अध्यक्ष आणि 4 सदस्य असतात. अशा प्रकारे एक सचिव असतो. आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती वय किती, किमान किती पाहिजे? म्हणजे पार, म्हणजे पार मरायला येऊन टेकलेले लोक, अनभवणे हुशार लोक, 55 वर्ष वय पाहिजे. एवढी मोठं डेंजर काम करायचं म्हणजे डेफिनेटली म्हातारे लोक पाहिजेत. म्हणजे ऍटलिस्ट त्याचं वय किती पाहिजे? 55 वर्ष पाहिजे. आणि किती वर्ष कालावधी? वयाची किती वयपर्यंत? 70 पर्यंत थांबणार. NSC म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिक्स कमिशनचे सचिव कोण असतात? भारताचे मुख्य सांख्यिकीय सचिव असतात. लक्षात ठेवा. म्हणजे राष्ट्रीय सांख्यिकी कमिशनचा अध्यक्ष होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? 55 वर्ष. कमाल किती आहे? 70 वर्ष. किती वर्ष राहू शकतो? 3 वर्ष. म्हणजे मॅक्झिमम कालावधी किती आहे? 3 वर्षापर्यंत तो व्यक्ती राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचा अध्यक्ष म्हणून काम करू शकतो. कळलं? चला पुढं शेवटचं थोडं बघा, महत्वाचं आहे. आता उत्पन्नाचं वाटप आहे पोरांनो, इन्कम डिस्ट्रीब्युशन. म्हणजे एखाद्या राष्ट्रामध्ये उत्पन्नामध्ये समानता असते की असमानता आहे हे दाखवण्यासाठी उत्पन्नातील तफावत मोजण्यासाठी काय मोजला जातो? गिनी गुणांक. नाव लक्षात ठेवा, गिनी गुणांक मोजला जातो. याला गिनी इंडिकेटर सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे इन्कम मधला इनइक्वॅलिटी, इन ऑर्डर टू काउंट द इनइक्वॅलिटी अमंग of the income of different people, गिनी गुणांक इज युज्ड. आणि हा गिनी गुणांक कसा असतो पोरांनो? निर्देशांक असतो. तर लक्षात ठेवा, हा 2 प्रकारे मोजला जातो. एक असतो गिनी गुणांक, एक तर असतो शून्य, आणि एक काय असतो? एक. म्हणजे 0 ते 1. शून्य म्हणजे काय असतं? आर्थिक समानता. म्हणजे एखाद्या देशाचा जर गिनी गुणांक 0 असेल तर तो काय असतो? आर्थिक समानता. आणि जर 1 असेल तर आर्थिक विषमता. राईट का नाही? मग मला कोण सांगेल का भारताचा गिनी गुणांक किती आहे रे? 0 ते 1च पाहिजे मॅडम. आर्थिक 0 ते 1 ते पॉइंट मध्येच येणार ना. मग भारताचं किती आहे? इंडिया इज रँक 4th इन द कन्झम्पशन बेस्ड गिनी इंडेक्स. गिनीचा फुल फॉर्म काय माहितीये का? गिनी कोएफिशियंट और गिनी इंडेक्स. 0 परफेक्ट इक्वल आणि एक एक काय दाखवतो? अनइक्वलिटी दाखवतो. इंडिकेटिव्ह हाऊ, किती पर्सेंट पर्यंत आहे. एकदा चेक करावं लागेल. आता आत्ताचा रँक किती आहे. आता एक लक्षात ठेवा, उत्पन्न समानतेमध्ये भारत सध्या किती क्रमांकावर आहे? 4थ्या. लक्षात ठेवा. म्हणजे गिनी गुणांकानुसार भारत सध्या किती क्रमांकावर आहे? 4थ्या क्रमांकावर आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचा गुणांक किती आहे? गिनिंग त्याचा स्कोर 25.5 आहे. स्कोर वेगळा बरं का, आणि गुणांक वेगळा. ठीक आहे. त्याच्यानंतर आणि हे जे आहे ना पोरांनो, या गिनी गुणांकामध्ये समानता दाखवणारी एक रेखा असते. त्याला वक्र रेषा म्हणतात. त्याला काय म्हणतात?
लॉरेन राणा आहे बरं का, लॉरेन्झ वक्ररेषा का नाव काय आहे? लॉरेन्झ वक्ररेषा, लॉरेन राणा आहे, चुकून झालंय ते. या रेषा लेखाला काय म्हणतात? लॉरेन्झ वक्र, लॉरेन्झ. लॉरेन्झ वक्ररेषा, वक्ररेषा म्हणजे अशा प्रकारे एक कर असतो. कर्व म्हणजे काय असतं बघा, हे दाखवतात. अशा प्रकारचा एक कर्व असतो. इथं बाबा समानता, इथं असमानता असं दाखवलं जातं. तर गिनी गुणांकामध्ये लॉरेन्झ वक्ररेषेच्या अनुसारानुसार की दाखवलं जातं की जर शून्य असेल तर काय असणार आहे? शून्य असल्यास उत्पन्नात काय असते? समानता असते. आणि शून्य किंवा एक म्हणजे काय, सर्वाधिक काय असते? विषमता असते. अशा प्रकारे गिनी गुणांकावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणि भारताची रँक किती आता पोरांनो? चौथी आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला सगळ्यात महत्वाचा टॉपिक झालेला आहे पूर्ण. आतापर्यंत आपण काय काय पाहिले थांबा. काय काय पाहिलं? आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहिले. आठवते का? भांडवलशाही, समाजवादी, मिश्र, मुक्त अर्थव्यवस्था पाहिलं. क्षेत्रे पाहिली. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, चतुर्थ आणि पंचम क्षेत्र पाहिलं. त्यानंतर डेव्हलपमेंटनुसार देशांचे प्रकार पाहिले. विकसित देश, अविकसित देश, विकसनशील देश. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं? त्याच्यानंतर आपण राष्ट्रीय उत्पन्न पाहिलं. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आम्ही जीडीपी पाहिलं. व्यवसायानुसार पण झालं ना आपलं, प्राथमिक व्यवसाय झालं ना ते. जीडीपी पाहिलं, एनडीपी पाहिलं, जीएनपी पाहिलं, एनएनपी पाहिलं. हरित जीएनपी पण पाहिलं आणि हॅपीनेस इंडेक्स पण पाहिला आपण भूतानचा, आठवतं ना, वांगचुंग. हॅपीनेस इंडेक्स पाहिला. त्याच्यानंतर आपण सुरुवात केली की राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं कसं. तीन पद्धती पाहिली: उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की भारताचा इतिहासाच्या, स्वातंत्र्याच्या पूर्वी नौरोजी असेल, विलियम डिग्बी असेल, त्याच्यानंतर फिडले शिराज असेल, वी के आर वी राव असेल, वाडिया जोशी असेल, या सगळ्यांनी आर्थिक उत्पन्न मोजायचा प्रयत्न केला. तो किती होता? पर कॅपिटा इन्कम किती होतं तुम्ही पाठ ठेवायचं. त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर एक कमिटी स्थापन करण्यात आली, नॅशनल राष्ट्रीय उत्पन्न समिती. या समितीने शिफारस केली की दोन राष्ट्रीय उत्पन्न समिती अध्यक्ष होते पीसी महालनोबिस, आणि दोन सदस्य होते वी के आर आणि गाडगेळ. यांनी शिफारस केली तुम्ही दोन संस्था मोजा, तयार करा. मग झालं सीएसओ, म्हणजे काय, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. आणि दुसरी होती एनएसएसओ, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन. मोदी साहेबांनी 2019 मध्ये दोन्ही रद्द केल्या आणि एकच तयार केलं, एनएसओ, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, राष्ट्रीय सांख्यिकी ऑफिस, बरोबर ना, एनएसओ तयार केलं. राईट. अशा प्रकारे ते उत्पन्नाची मोजणी करतात. आणि आता शेवटी आपण गिनी गुणांक पाहिला. गिनी गुणांक हा उत्पन्नातील असमानता दर्शवतो. आपण पर्चेसिंग पॉवर पॅरिटी पण पाहिलं की एखाद्या देशामध्ये एखाद्या व्यक्तीची क्रय शक्ती म्हणजे वस्तू विकत घेण्याची क्षमता किती आहे. गिनी गुणांक 0 काय दाखवतो? इक्वॅलिटी. 1 काय दाखवतो? अनइक्वॅलिटी. याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे? चौथा. भारतात जीडीपी किती आहे? $4.1 ट्रिलियन. कितवा देश आहे? चौथा. पहिला इंडिया, सॉरी अमेरिका, $30 ट्रिलियन. चायना $20 ट्रिलियन, 19. जर्मनी 5 or 7. भारत 4 नंबरला आहे, $4.1 ट्रिलियन. त्याच्यानंतर जपान आहे. आणि इंग्लंड भोटा कुठंच नाही. तर अशा प्रकारे आपण हे सगळं डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. मी थांबतोय. उद्या पुन्हा भेटू आपण. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. डाऊट कोणाला काही नसेल, एवढी डिटेल घेतलंय, नोट्स तयार करा आणि पाठवून द्या. सो थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. निकिता, लवकरात लवकर या ऑफलाईन. बाकीच्या सगळ्यांनी, ज्यांना शक्य त्यांनी ऑफलाईन यायला प्रयत्न करा. घरात बसून मजा मारू नका. ज्यांना शक्य नाही ते करा, पण ज्यांना येता येते त्यांनी अवश्य या. वेळ कोणासाठी थांबत नाही, लक्षात ठेवा. चला, थँक्यू, बाय बाय.